नमस्कार सर्वांना. हे समोर व्हिडिओमध्ये पाहत आहात जे घर म्हणजे होम आहे ते माझे घर आहे. हिंगणे गाव माझं आणि घराचे नाव आहे मातोश्री निवास. का तर आमच्या आजीच्या कृपेवरून त्यामुळे त्या घराचं नाव मातोश्री निवास ठेवलेलं आहे. पाहू शकता घरासमोरील गार्डन, उंच उंच नारळ, चिक्कूचे झाडे आणि समोरच मोठी गाडी लावलेली शेड आहे गाड्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही कशामध्ये ठोक्याची पर्सन समोर नारळाचं झाड गार्डन टाईपमध्ये बघा गाडी उभी राहिलेली आहे. पाहू शकता नारळाचं झाड हिरवं खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि मेन गेटला बघा आम्ही कंपाऊंड असे केलेलं आहे पूर्ण. आणि गाडीत बघा शेड पण बघा, बाहेरून पाहिलं तर बघा घर कसे पूर्ण चारी बाजूनं बंदिस्त कंपाऊंड आहे. आमच्या घराला नारळ झाडं पाहू शकता तुम्ही कशामध्ये शो आल्यासारखं येतं. आणि एक नंबर गेट पण लोखंडाचे केलेलं आहे. आणि पाहू शकता तुम्ही बाहेरून गेट कशा प्रकारे बनवलेला आहे मित्रांनो. आणि आम्ही 2 कुत्रे पाळलेले आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही बघा कुत्रे कशा प्रकारे. हा एक ब्लॅक कलरचा आणि दुसरा पण ब्लॅक कलरचा. हा थोडासा डिफरंट आहे दोन्हीमध्ये. हा शांत आणि मागास दावलेला तो आगाव आहे. हा कुत्रा आगाव आहे खूप. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही तो कसं बघतो. आणि बघा हे आम्ही जनावरांचे शेड बांधलेलं आहे आणि आलेल्या साईडला शेळ्यासाठी शेड बांधलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही त्याला आम्ही नेटने पॅक केले चारी बाजूने. आणि आमचं शेड आहे कसं वाटलं ते सांगा. आम्ही त्यांना काही वैरण लावलेले आहे. आमच्या जनावरला बडेम लावून ठेवले. वैरण लागते ना जनावरला. आता ओलं का चारा नसतं तर काही पाहू शकतो तुम्ही. आमची शेळी तरी आमची गाय रेडी आणि म्हैस पाळलेली आम्ही आहे. आणि आता का आम्ही तुम्हाला ते कंपाऊंड कसं काय वरून कसं दाखवेल ते बघा. ही आमची बघा आहे जी बाग आहे वांग्याची बाग कशा प्रकारे बघू शकता तुम्ही. हिरवीगार वांग्याची बाग पण त्याला पाण्याची खूप कमतरता सध्या आलेले. आता बघू शकता का झाडाला वांग लागलेलं तुम्हाला व्हिडिओ दाखवलं. आणि हे पाहू शकता का हे आमच्या 4 शेळ्या आहेत आणि त्याला काही एक बोकड आहे. या शेळ्यांना पण का पाहिजे असं खायला भेटत नव्हतं. शेळ्या खूप छान गरीब आहेत. मित्रांनो त्यांना एक बोकड आहे. बाकीच्या शेळ्या गाब आहेत सर्व. त्यांना आता काय पिल्ले वगैरे नाहीत. हा बोकड आहे बघा आमचा. हा लय आगाव आहे आणि आगावपणा करतो खूप. एकटा लाडका आहे सर्वांचा आणि सगळीकडे फिरतो. आगावपणा खूप करतो हा. मी त्याची मजा खूप घेतो बघा कशा प्रकारे तो कसा करत आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो बघू शकता घराला चारी बाजूने कशा प्रकारे कंपाऊंड केलेलं आहे. आणि नारळाचे झाडे, चिक्कू झाडे, बदामाचे सगळ्या प्रकारच्या झाडाची लागवड आम्ही आमच्या घराच्या चारी बाजूने केलेलं आहे. आणि बघा बाहेर ही पेपरने झाड ही आमच्याच काकांचं घर आहे शेजारी. आणि पाहू शकता तुम्ही त्याच्या पुढे पण जुन्या प्रकारचे झाडे आहेत. आणि व्हिडिओ कसा वाटला ते लाईक कमेंट करा.